नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच आपली अपेडाची ऍड आलेली जागा जरी कमी असल्या तरी सुद्धा आपल्या बीएससी ऍग्रीकल्चरच्या विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी आहे. कारण अपेडा सारख्या संस्थेमध्ये आपल्याला काम करायला भेटतंय. जागा जरी आपल्याला 5 किंवा 4 दिसत असेल तरी पण मागच्या वेळेस UIIC च्या जागा आलते आणि मी ती ऍड बनवून टाकली होती व्हिडिओ. तर त्याच्यामध्ये आपल्या मुलांनी फॉर्म भरले होते. भले त्याच्यामध्ये सिलेक्शन नाही झाले पण जवळपास 4 ते 5 मुलांनी त्याचा इंटरव्ह्यू देऊन आलेले आहेत. जीडी आणि इंटरव्ह्यू त्यांनी तिथपर्यंत गेलेले आहेत मुलं. म्हणजेच आपले मुलं तिथं जाऊ शकतात. फक्त थोडीशी माहिती किंवा अवेअरनेस त्यांच्यामध्ये जर असेल तर 100% आपले महाराष्ट्राचे मुलं तिथं जाऊ शकतात. म्हणून ही जी ऍड बनवण्याच्या पाठीमागचा उद्देश हा आहे. जागा कमी आहेत, बरेच जण असं पण म्हणतील सर 4 आणि 5 जागेसाठी लढायचंय का? तर ऑब्विसली तिथं लढलं पाहिजे. कारण का सिलेबस जर आपला सेमच जर असेल तर पेपर द्यायला काही हरकत नाहीये. तर अपेडा ही ऍग्रीकल्चर अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी असा याचा लॉंग फॉर्म आहे, जी कॉमर्स अँड इंडस्ट्री या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये ही संस्था काम करते. जे एक्सपोर्ट असेल ऍग्रीकल्चर मधला ते एक्सपोर्ट इथं करण्यासाठी ही मदत करत असते आपल्या शेतकऱ्यांसाठी. तर याची रिक्रुटमेंट आलेली आहे. तर याच्यामध्ये जागा कोणकोणत्या आहेत आणि कोणत्या पदासाठी आहेत ते आपल्याला पाहिजे. पहिलं असिस्टंट जनरल मॅनेजर, जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जे की बीएससी ऍग्रीकल्चर साठी नाहीये पण IT ज्यांचं झालेलं आहे त्यांना असिस्टंट जनरल मॅनेजर. वयाची लिमिट त्यांनी 35 दिलेली आहे. जी डेट आहे ती मी खाली सांगतोच की किती डेट जे असत त्याच्यापर्यंत 35 वर्ष वय असलं पाहिजे. आता याच्यामध्ये जे पेमेंट असेल ते ग्रुप ए या गटामधली ही पोस्ट आहे. जवळपास 56,100 पासून ते 1,77,500 पगाराला कमी नाही. कारण संस्था जी आहे अपेडा ही खूप मोठी आहे, खूप मोठं काम आहे, म्हणून तिथं पगार पण त्या लेवलने आहेत. तर याच्यासाठी एक जागा आहे, ती सुद्धा अनरिझर्व आहे, हे लक्षात ठेवा. याच्यासाठी काय क्वालिफिकेशन लागतं तर पोस्ट ग्रॅज्युएशन इन कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर 5 वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स असला पाहिजे या क्षेत्रामधला. म्हणजे IT क्षेत्रामधलाच तुमचा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स जर असेल आणि तुम्ही जर समजा कम्प्युटर सायन्स मध्ये इंजिनिअरिंग किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये इंजिनिअरिंग जर केलेलं असेल तर या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. आता आपल्या ऍग्रीसाठी महत्वाचं ते म्हणजेच काय, जे असिस्टंट मॅनेजर ऍग्रीकल्चर आहे असिस्टंट मॅनेजर ऍग्रीकल्चर, वयाची अट जी आहे 30 वर्षापर्यंत आहे. ग्रुप B या गटातली ही पोस्ट येते. तर याचं पेमेंट 35,400 पासून 1,12,400 पर्यंत हे पेमेंट जातं. EWS कॅटेगरीसाठी ही जागा आहे एक. आता इथं स्टार दिलेलं आहे. ह्या जागा वाढतील किंवा कमी होतील हे सगळ्या जे काय आहे ते अपेडाच्या हातामध्ये आहे. ते उद्या वाढू पण शकतात आणि ही जागा काढून पण घेऊ शकतात. त्याच्यामुळे इथं स्टार दिलेलं आहे त्यांनी. इसेन्शियल म्हणजे जे क्वालिफिकेशन आहे ते काय काय लागतं. या जागेसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर ऍग्रीकल्चर मध्ये डिग्री, हॉर्टिकल्चर मध्ये असेल तरी पण चालेल, प्लांटेशन असेल, ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग पण चालेल, ऍग्रीकल्चर अँड कोऑपरेशन असेल, वेटरनरी सायन्स असेल, डेअरी सायन्स असेल, डेअरी टेक्नॉलॉजी असेल, फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एवढ्यामध्ये जर समजा तुमची डिग्री जर असेल तर तुम्ही इथं काय करू शकता, अप्लाय करू शकतात. इथं त्यांनी दिलेलं आहे, त्याच्यामध्ये फॉरेस्ट्री वगैरे काहीच नाहीये. जे इथं दिलंय त्यांनीच तिथं अप्लाय करायचं आहे. पुढं असिस्टंट मॅनेजर 3 नंबरची जी पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर, 30 वर्षाची अट आहे. ही सुद्धा ग्रुप B मध्ये येते. याचं स्केल 35,400 पासून 1,12,400 पर्यंत जातं. ह्याच्यासाठी 4 जागा आहेत, 3 अनरिझर्व आहेत आणि 1 OBC साठी आहे. इथं सुद्धा स्टार आहे. जागा वाढतील किंवा कमी होतील या सगळा अधिकार अपेडाच्या हातात आहेत. याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागतं ही सुद्धा आपल्यासाठीच आहे. त्या ऍग्रीकल्चर मध्ये, हॉर्टिकल्चर मध्ये, प्लांटेशन, ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग, ऍग्रीकल्चर कोऑपरेशन, वेटरनरी सायन्स, डेअरी सायन्स, फूड प्रोसेसिंग या क्षेत्रातली जर समजा तुमची डिग्री असेल तर तुम्ही या पोस्टसाठी पण आणि या पोस्टसाठी जे असेल ह्यांना दोघांनाही सिमिलर असे आपल्याला ग्रॅज्युएशन झालेले दिसतात. हे इसेन्शियल क्वालिफिकेशन तुमचं होतं. त्याच्या पुढे गेल्यानंतर खाली अजून महत्वाचं या ऍड मध्ये ते म्हणजे तुमच्या त्यांनी थोड्याशा जनरल कंडिशन मध्ये काही अटी दिलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये द कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू अपलोड डॉक्युमेंट्स, सर्टिफिकेट्स इन सपोर्ट ऑफ हिज हर एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स ॲज मे बी रिक्वायर्ड. जे काही तुमचे डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट्स हे तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरती किंवा त्यांनी दिलेल्या वेबसाईटवरती अपलोड करायचे आहेत.
दुसरी महत्वाची गोष्ट, तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आयटी साठी, एक्सपिरियन्स जर असेल तर तुम्हाला तिथे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करायचं आहे पा. दुसरं असं ते म्हणजे द कॅन्डिडेट मस्ट हॅव कम्प्लिटेड द इसेन्शियल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ऑन बिफोर द क्लोजिंग लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ए ऑनलाईन ऍप्लिकेशन. ऑनलाईन ऍप्लिकेशनचं शेवटचा जो दिवस असतो तिथपर्यंत त्यांचं जे क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन कंप्लीट झालेलं असलं पाहिजे. याच्यासाठी फी किती आहे, तर फी जी आहे पा, असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची जी जागा आहे त्याच्यासाठी 500 रुपये आहे. आणि ती जे की तुमची दुसरी जागा होती असिस्टंट मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर जे ऍग्रिकल्चर साठी आणि एक नॉर्मल असे 2 ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी 300 रुपये फी आहे. हे जी फी आहे पा याच्यामध्ये SC, फिमेल आणि HT आणि पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी PWBD पा यांच्यासाठी कुठल्या प्रकारची फी नाही. बाकीच्यांसाठी ही फी आहे, म्हणजेच जनरल कॅटेगरी EWS OBC यांच्यासाठी ही फी आहे. बाकी आणि त्याच्यामध्ये पण जर फिमेल असतील तर त्यांना सुद्धा फी नाही. SC ST साठी ही फ्री ऑफ कॉस्ट आहे पा. दुसरं पुढे गेल्यानंतर अजून आपल्यासाठी महत्वाचं काय याच्यामध्ये तर पहा, एज रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे, जे की तुमचं ओबीसी साठी त्यांनी 3 वर्षाची मर्यादा म्हणजेच 3 वर्ष तुम्हाला रिलॅक्सेशन दिलंय. PWD साठी 10 वर्ष तुम्हाला रिलॅक्सेशन दिलेलं आहे. एक सर्व्हिसमॅन साठी 3 वर्ष. त्याच्यानंतर तुमचं बाकीचं जे की फॉरेन कंट्री जे काही डिफेन्स पर्सनल डिसॅबिलिटी ऑपरेशन ड्युरिंग हॉस्टिलिटीज ऑफ एनी फॉरेन 3 वर्ष. त्याच्यानंतर तुमचं आपेडामध्ये जर वर्किंग करत असेल तर 3 वर्षाच्या रेग्युलर बेसिसवरती कमीत कमी तर त्यांना 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे पा. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे. सिलेक्शन प्रोसिजर पा, असिस्टंट जनरल मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्यासाठी जे काय आहे ते म्हणजेच तुमचे 100 मार्क्सचा पेपर असेल. रिटर्न टेस्ट जे असेल ती 100 मार्क्स असेल. एक पेपर असेल पा 100 मार्क्सचा. दुसरं जे 100 मार्क्सचा पेपर झाल्यानंतर तुम्हाला तिथं इंटरव्ह्यू द्यावा लागणार आहे जो की 40 मार्क्सचा असेल पा. तिसरं ते म्हणजे रिटर्न टेस्ट मध्ये काय काय असणार आहे आयटी साठी, तर जनरल मॅनेजमेंट मॅनेजर ॲबिलिटी ते जे असेल त्याच्यावरती 10 क्वेश्चन असतील 10 मार्कला पा. लॉजिकल रिझनिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, अनालिटिकल ॲबिलिटी हे 10 क्वेश्चन्स 10 मार्कला असतील पा. आयटी रिलेटेड बेसिक कॉम्प्युटर अवेअरनेस हे 10 क्वेश्चन्स 10 मार्कला असतील. त्याच्यानंतर करंट अफेअर्स हे 10 क्वेश्चन्स 10 मार्कला असतील. जनरल इकॉनॉमिक जे असेल पा हे 5 क्वेश्चन्स आणि 5 मार्कला असतील. इंग्लिश ग्रामर जे असेल ते तुम्हाला 5 क्वेश्चन्स 5 मार्कला असतील. आणि डिस्क्रिप्टिव्ह सुद्धा याच्यामध्ये आपल्याला दिसतंय पा. डिस्क्रिप्टिव्ह जे असेल पा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्स वरती 3 क्वेश्चन्स असतील. तर 3 जे क्वेश्चन्स असतील त्याला मार्क आहेत तुमचे 50 मार्क. मार्क किती? 50 मार्क आपल्याला तिथे दिसतात पा. त्याच्यामुळे डिस्क्रिप्टिव्हला इथं महत्व आहे पा. पुढे गेल्यानंतर जे काही तुमचे ऑब्जेक्टिव्ह असेल याच्यासाठी काही निगेटिव्ह सिस्टीम आहे का, तर निगेटिव्ह सिस्टीम आहे. प्रत्येक क्वेश्चन जे असेल ते 1-1 मार्कला असेल. जो ऑब्जेक्टिव्ह असेल तो म्हणतोय. त्याच्यानंतर याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम आहे 25% निगेटिव्ह मार्किंग एव्हरी रॉंग आन्सर पा. दुसरं असं ही 3 तासाचा पेपर चालणार आहे. एकच पेपर आहे पण ह्या सगळा जो काय असेल ते तुम्हाला 3 तासाचा वेळ तिथं दिलेला असेल पा. दुसरं ही कुठल्या प्रकारच्या कॉम्प्युटरवरती टेस्ट होणार नाही. तर ही जी टेस्ट होईल ज्या प्रकारे आपली MCR ची टेस्ट असते पा त्या प्रकारे इथं OMR सीट दिलं जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती गोल करायचे आहेत पेनने पा. त्याच्यानंतर तुमचं आन्सर फॉर डिस्क्रिप्टिव्ह साठी डिस्क्रिप्टिव्ह आन्सर बुकलेट दिलं जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला उत्तर लिहायचंय पा. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर इंटरव्ह्यू जे आहे पा ते तुमचा जो स्कोर आहे त्याच्या बेसिसवरती तुम्हाला तिथं सिलेक्ट केलं जाईल, मेरिट लावलं जाईल. तुम्ही त्याच्यात बसले तर तुम्हाला 40 मार्क्सचा जो इंटरव्ह्यू आहे ते तुम्हाला द्यावा लागेल पा. पुढे गेल्यानंतर ते म्हणजेच the qualifying marks to be obtained in the written test for short listing of a candidates for interview will be 60%. पा ज्या मुलांना रिटर्न टेस्ट मध्ये 60% मार्क पडलेले आहेत ते मुलं इथं तुमचे इंटरव्ह्यूला सिलेक्ट झालेले आपल्याला दिसतील पा. त्याच्यानंतर जे काही तुमचे इंटरव्ह्यू आहे याच्यासाठी सुद्धा तुम्हाला 60% मार्क घ्यावे लागतील. म्हणजे 40 मार्क जे आहे त्याचा कन्व्हर्जन त्यांनी 100 मध्ये केलंय आणि त्याच्यापैकी तुम्हाला 60% तुम्हाला घ्यायचे पा. दुसरी महत्वाची गोष्ट, द मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ ए मार्क्स बोथ रिटर्न आणि इंटरव्ह्यू दोन्हींचे मार्क तिथं पकडले जातील आणि त्याच्या बेसिसवरती तुमचं फायनल मेरिट तिथं लावलं जाईल पा. पुढे गेल्यानंतर
असिस्टंट मॅनेजर जे ऍग्रिकल्चर किंवा असिस्टंट मॅनेजर या दोघांसाठी काय सिलेबस आहे, तर यांचं जे काही सिलेक्शन जे होईल पा त्याच्यामध्ये तुम्हाला 100 तुम्हाला मार्क्सचा पेपर असेल पा, या दोघांसाठी सुद्धा 100 मार्क्सचा पेपर असेल, याच्यासाठी 2.5 तास तुम्हाला वेळ असेल पा. आता मग यांचा सिलेबस नेमकी काय काय असेल पा, तर याच्यामध्ये जनरल अवेअरनेस इन्क्लुडिंग करंट अफेअर्स, इंग्लिश, रिझनिंग या सगळ्यांसाठी ऑब्जेक्टिव्ह 20 मार्कला आहे, तर 20 क्वेश्चन्स आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर पहा इथं काय काय विचारलं, अपेडा आणि ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट रिलेटेड. अपेडा ही एक्सपोर्ट करण्यामध्ये ही संस्था मदत करत असते, तर त्या ऍग्री एक्सपोर्ट रिलेटेड जे काही क्वेश्चन्स असतील, म्हणजे या वर्षाचा एक्सपोर्ट किती आहे, कोणती कमोडिटी ही जास्त एक्सपोर्ट केलेला आहे, त्याच्यानंतर तुमचं अपेडा बद्दलचे जे क्वेश्चन्स असतील, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला 30 मार्कला आहे, 30 क्वेश्चन्स तिथं असतील पा. दुसरं, क्वेश्चन फ्रॉम द सब्जेक्ट कन्सर्न ऍट अ डिग्री लेवल. डिग्री लेवलला जे क्वेश्चन्स येतात, म्हणजे त्या प्रकारचे तुमचे क्वेश्चन्स हे ऑब्जेक्टिव्ह 30 क्वेश्चन 30 मार्कला तिथं असतील पा. एसे रायटिंग अँड प्रिसाइज रायटिंग म्हणजे तुमचं डिस्क्रिप्टिव्ह इथं पण तुम्हाला दिसतंय 2 क्वेश्चन्स असतील 20 मार्कला पा. आता याच्यामध्ये प्रत्येक जे काही क्वेश्चन्स असेल पा, प्रत्येक जे क्वेश्चन्स असेल तो क्वेश्चन्स हॅव 4 आन्सर ऑप्शन, 4 ऑप्शन्स असतील, आपल्या एएफओ सारखे 5 नसतील, 4 असतील. विल कॅरी 1 मार्क, 1 मार्क त्यांना तिथं प्रत्येक क्वेश्चन्सला असेल. त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का, यांना सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आपल्याला दिसते पा, 0.25%. त्याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा कॉम्प्युटर बेस्ड कुठली टेस्ट नाही, तर इथं जी टेस्ट होईल OMR सीट वरतीच टेस्ट होईल, म्हणजेच तुम्हाला गोल करायचं आहे, जसं आपण MCR ला करतो तशा प्रकारे पा. डिस्क्रिप्टिव्ह साठी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह बुकलेट दिलं जाईल, त्याच्यावरती तुम्हाला आन्सर तिथं लिहायचंय पा. त्याच्यानंतर नो बुक्स मटेरियल विल बी अलाउ पा, कुठल्या प्रकारचे बुक्स वगैरे अलाउ केलं जाणार. दुसरं ते म्हणजे क्वालिफाईंग मार्क्स ऑब्टेन इन द रिटन टेस्ट फॉर द शॉर्ट लिस्टिंग ऑफ ए कॅन्डिडेट्स विल बी 60 मार्क. म्हणजेच तुम्हाला रिटन टेस्ट मध्ये, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला हे 100 मार्कचा जर पेपर आहे, तुम्हाला 60% म्हणजे 60 मार्काच्या पुढे मार्क असेल तर तुम्ही शॉर्टलिस्ट होताल इंटरव्ह्यू साठी. दुसरं, ह्याच्यामध्ये एक्झाम जे असेल त्याचं मीडियम काय असेल, तर याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं, सगळ्या म्हणजे 3ही पोस्टला या मीडियम जे असेल ते हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्हीही भाषेमध्ये हा पेपर असेल. पण तुम्ही जर काही इंग्लिश सिलेक्ट केलं तर इंग्लिशच ठेवायचं, नाही तर डिस्क्रिप्टिव्हला तुम्ही हिंदी घेताल आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्हला इंग्लिश घेताल, असं चालणार नाही. त्याच गोष्टी इथं दिलेल्या आहेत. तुम्ही हिंदी सिलेक्ट केलं तर तुमचा पेपर हिंदीमधूनच असेल, तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पण हिंदीमधून लिहावं लागेल. त्याच्यानंतर इंग्लिश जर असेल तर इंग्लिश सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह त्याच्यामधूनच लिहावं लागेल. त्या सगळ्या गोष्टी इथं त्यांनी दिलेल्या आहेत पा. त्याच्यानंतर पुढे द क्वालिफाईंग मार्क्स टू बी ऑप्टेन इन द रिटन टेस्ट, म्हणजे रिटन टेस्टचे आणि त्याच्यानंतर तुमचे जे की दोन्हीही मार्क धरले जातील. दुसरं, कॅन्डिडेट्स रिटन टेस्ट फॉर शॉर्ट लिस्टिंग कॅन्डिडेट्स विल बी 60 मार्क्स, 60 मार्क्स तिथं असले पाहिजे रिटन एक्झामला. दुसरं, टेस्ट नेमकी हे पेपर जो असेल हे कुठं होईल, सेंटर ना आपलं मुंबई आहे, ना पुणे, ना संभाजीनगर आहे, तर हे आहे सेंटर दिल्ली पा. आता सर एखाद्या 2 पोस्टसाठी एवढ्या लांब कसं जायचं, तर एक लक्षात ठेवा की आपल्याला जर काही ना काही जर करायचं असेल आणि एवढ्या मोठ्या पोस्टवरती जर जायचं असेल तर आपल्याला काही ना काही गोष्टी कराव्या लागतात. मग ते दिल्ली असू नाही तर कुठं असू, आपण जर तिथं गेलो, पेपर दिला, जर सिलेक्ट जर झालो तर अपेडामध्ये आपल्याला नोकरी करण्याची संधी भेटणार आहे. म्हणून हे जे सेंटर आहे ते दिल्लीला आहे, हे लक्षात ठेवा. दिल्लीला जाणं असं काही मुश्किल नाहीये, तुम्ही ट्रेनने सुद्धा इथून जाऊ शकतात. पुढं, those candidates who are employed in government, semi-government, autonomous body should upload number objection certificate in the online portal पा. म्हणजेच तुम्हाला NOC तिथं कंपल्सरी लागेल. कोणाला? जे लोक सध्या गव्हर्नमेंट मध्ये जॉब करतात, ऑटोनॉमस बॉडी मध्ये काम करतात किंवा सेमी गव्हर्नमेंट मध्ये काम करतात, त्यांना तिथं नो ऑब्जेक्शन म्हणजे NOC जे असेल पा, ती NOC तिथं अपलोड करायची आहे. दुसरं, age of the applicant for the post will be calculated with reference to the closing date for receipt of applications. Age relaxation for OBC, PWD, ex-serviceman candidates will be as per the government rules पा. जी की क्लोजिंग डेट असेल ऍप्लिकेशनची, त्या क्लोजिंग डेट पर्यंत तुमची वयाची मर्यादा ही 35 किंवा 30 असली पाहिजे, आणि त्याच्यानंतर रिलॅक्सेशन हे तुमच्या OBC असेल, PWD साठी असेल, त्याच्यानंतर तुमचा एक्स सर्व्हिसमॅन साठी तिथं लागू होईल पा. पुढे गेल्यानंतर
कॅन्डिडेट सिलेक्टेड फॉर अपॉइंटमेंट आर लायबल टू सर्व एनिवेअर इंडिया, म्हणजे पोस्टिंग कुठं असेल तर तुमची ऑल ओव्हर इंडिया कुठेही पोस्टिंग तिथं असू शकते. असं नाही की फक्त मुंबईच भेटेल किंवा पुणेच भेटेल, ते कुठेही भेटू शकते. ठीक. दुसरं ते म्हणजे अपेडा रिझर्व द राईट कॅन्सल द रिक्रुटमेंट प्रोसेस ऍट एनी टाइम. हे पण लक्षात ठेवा, जागा वाढवायच्या, कॅन्सल करायच्या, काय काय सगळे अधिकार त्यांच्याकडे. पुढे गेल्यानंतर कॅन्डिडेट्स रिक्वायर्ड टू द अपलोड स्कॅन कलर पासपोर्ट साइज फोटो इन जेपीईजी फॉर्मॅट. त्यांनी सांगितलंय की बाबा लेटेस्ट वाला पाहिजे, लेटेस्ट वाला. त्यांनी हे सांगितलं की लेटेस्ट 3 महिन्याच्या जास्त ओल्ड नको, म्हणजे लेटेस्ट वाला तुम्ही तिथं फोटो अपलोड करायचा आहे, जे की तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे तिथं पहा. लास्ट डेट आणि टाइम फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन 1/12/2025, म्हणजे 1/12/2025 पर्यंत तुमचं जर IT साठी तुम्ही फॉर्म भरत असाल तर तिथं 35चा क्रायटेरिया आहे. आणि जर समजा तुम्ही असिस्टंट मॅनेजर पदासाठी म्हणजे ऍग्रिकल्चर साठी 30 याची वयाची अट आहे या तारखेपर्यंत. आणि याच तारखेपर्यंत तुम्हाला तुमचे जे काही क्वालिफिकेशन आहे ते कम्प्लीट तिथं असलं पाहिजे पहा. ठीक. पुढे गेल्यानंतर ठीक. तर हे तुमचं होतं नोटिफिकेशन. याच्यामध्ये जेवढी काही माहिती त्यांनी दिलेली ती आपण शॉर्ट मध्ये पाहिलेली आहे. आता याच्यामध्ये हे लक्षात ठेवा की जागा खूप कमी आहेत, मान्य मला, पण जागा कमी आहेत, 4-5 जागा आहेत. त्याच्यासाठी सर एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या का? सिलेबस तुम्ही जर पाहिला असेल तर मला नाही वाटत की सिलेबस असा काही वेगळा आहे, तुम्ही बँकिंगला किंवा AFO ला जे काम करताय त्याच्यापेक्षा वेगळा आहे पा. म्हणून तिथं फॉर्म भरला पाहिजे, फॉर्म भरून पेपरला गेलं पाहिजे. सिलेक्शनची प्रोसेस काय आहे काय नाही, ती सिलेक्शन होईल नाही होईल ती पुढची गोष्ट राहिली. परंतु आपण पेपरला जर गेलो आणि जर आपलं सिलेक्शन जर झालं तर असं वाटायला नको की सर माझा अभ्यास तर चांगला होता परंतु मला ते जमलं नाही. आणि आपल्यासाठी एक चांगली अशी गोष्ट की याच्यासाठी फक्त या दोन्ही पोस्टसाठी ऍग्रिकल्चरचे मुलं आहेत, बाहेरचे एकालाही ऍप्लिकेशन तिथं टाकता येत नाही. ऍग्रिकल्चर साठी आहेत तर मग आपण अप्लाय तिथं केलं पाहिजे. इथं IT वाले आहेत ते त्यांचं पाहून घेतील, पण आपल्यासाठी या 2 पोस्ट आहे, असिस्टंट मॅनेजर ऍग्रिकल्चर आणि असिस्टंट मॅनेजर ही जी पोस्ट आहे ही सुद्धा ऍग्रिकल्चर साठीच आहे पा. त्याच्यामुळं जे काही तुमच्या 4 ते 5 जागा आहेत तरी सुद्धा इथं तुम्ही फॉर्म भरला पाहिजे आणि पेपरला गेलं पाहिजे पा. ठीक. तर एवढीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला द्यायची होती. आत्ताच नाबार्डचं शॉर्ट नोटिफिकेशन सुद्धा आलेलं आहे ग्रेड A साठी पा. ते सुद्धा आपण ज्यावेळेस डिटेल नोटिफिकेशन आहे त्यावेळेस आपण पाहू पा. ठीक आहे. तर आपण इथं थांबूया. धन्यवाद. थँक्यू.